नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनलवरती। विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। जे विद्यार्थी पॉलिटेक्निक डिप्लोमा 2026 साठी ऍडमिशन घेणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। ती काय असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर काय करा, सबस्क्राइब करून टाका, जेणेकरून जे काही लेटेस्ट अपडेट येणार असेल पॉलिटेक्निक संदर्भात ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, सबस्क्राइब करून ठेवायचं, व्हिडिओला लाईक करायचंय, तुमच्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर सर्वात पहिले तर आपण आता बघणार आहे, आपण नवीन एक टॉपिक तुमच्या समोर घेऊन येणार आहे। आता महाराष्ट्रामध्ये बरेचसे डिस्ट्रिक्ट आहे, तुम्हाला माहित असेल, पुणे असेल, मुंबई असेल, पालघर असेल, सातारा असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अशा संपूर्ण जे काही डिस्ट्रिक्ट आहे त्याचे टॉप 10 कॉलेजेस आणि त्या कॉलेजेसचं किती कट ऑफ असणार आहे यावर्षीचा, आणि प्लस त्याचबरोबर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती असणार आहे, आणि त्याचबरोबर हॉस्टेलची सुविधा आहे का, त्या ठिकाणी फॅसिलिटी अवेलेबल आहे का हॉस्टेलची, ते सुद्धा आपण सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुम्हाला जर माहिती नसेल अजून की जे काही पॉलिटेक्निकचे रजिस्ट्रेशन आहे ते स्टार्ट झालेले आहे म्हणून, तर तुम्हाला मी डायरेक्ट तुमची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे डीटीईची त्यावरती तुम्हाला दाखवू शकतोय। बघा, आपण डायरेक्टली पॉलिटेक्निकच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलो आहे। त्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे काही द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर अकॅडमिक इयर 2026-27 चे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे। त्यामध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं आणि कसं तुमचे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, ओबीसी कॅटेगरी वाईज, व्हीजेएनटी कॅटेगरी वाईज संपूर्ण जी काही प्रोसेस आहे आपण सांगितलीच आहे। पण तुम्हाला जर अचूक पद्धतीने भरून घ्यायचं असेल फॉर्म रजिस्ट्रेशन तर तुम्ही आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासाठी एकदम चांगला असे टॉपिक घेऊन येणार आपण, म्हणजे जे काही नेक्स्ट व्हिडिओ पडणार आहे आपला, त्याच्यामध्ये जे काही पुणे आहे, सगळ्यात पहिले तर आपण पुण्याचं जे काही टॉप 10 कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसमध्ये किती मार्कावरती आपला नंबर लागू शकतो, गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा आहे पुण्याला, त्या मार्कानुसार खरंच लागू शकतो का, हे सविस्तर माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। आणि आपण डिस्ट्रिक्ट वाईज एकदम, म्हणजे आता तुम्हाला जर कोणता डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला तुमच्या कॉलेजेस आहे, आता समजा तुम्ही राहता संभाजीनगर किंवा पुणे साईडला राहता किंवा मुंबई साईडला राहता, तर तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज जर तुम्हाला टॉप 10 कॉलेजेस असेल तुमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये, तर त्या कॉलेजेसचे किती कट ऑफ गेले, प्लस त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर किती असणार, हॉस्टेलची सुविधा आहे का, ही संपूर्ण माहिती आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कमेंट करून सांगायचंय फक्त की तुम्हाला कोणतं डिस्ट्रिक्ट आहे ते कमेंट करून सांगायचंय, आम्ही त्यावरती लवकरच व्हिडिओ बनवून घेऊन येऊ। आणि त्यासाठी डिस्ट्रिक्ट वाईज टॉप 10 कॉलेजेसची जी काही लिस्ट आहे ते पण आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो। जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीत जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता। त्यावरती सुद्धा आपण लेटेस्ट अपडेट टाकत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला करायचं काय की आपल्या चॅनल सोबत सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, आणि जे काही नवीन व्हिडिओ येतील त्यासाठी जे काही तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज व्हिडिओ येतील ते तुम्ही बघून तुम्ही एक्झॅक्ट एक्सपेक्टेड बघू शकता की तुमच्या मार्कानुसार आपलं ऍडमिशन कुठे होईल। ओके, तर आता याच्यामध्ये आपलं कसं असणार आहे की तुम्हाला तर मागच्या वेळेस सांगितलं मी की जे काही डिस्ट्रिक्ट वाईज आणि आपले रजिस्ट्रेशनची फीज किती काय नाही तुम्हाला माहिती असेल। जर नाही माहिती असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती हाय टाका, आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग म्हणून असं मेसेज करा, डायरेक्ट मेसेज करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला फोन करून सविस्तर ज्या गोष्टी आहे ते समजून सांगतील। भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।